आमचा हा व्यवसाय 7वी पिढी आता करते आणि त्यांनी कुठेही बाहेर न जाता आपला व्यवसाय केलेला आहे. आता एक खरं बोलायला हरकत नाही, समोरचे दिवार हॉटेलमध्ये चहा पिऊन केलेले आठ त्यांच्या यांच्या नादी लागून हा. नादी लागून 1 वर्षाच्या ऐवजी 36 वर्ष प्रॅक्टिस केली ना. क्या बात है. म्हणून मग मी तो निर्णय घेतला. मी काळा कोट चढवायचा नाही म्हणतो, पण पब्लिक आत्ताची पोरं नाही सांगू शकणार, पण मी जो मनुष्य व्यवहारिक ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान दोघांचं बरोबर संगम करेल ना. भारतात कुठेही सोनं उत्पादन होत नाही. भारतातनं जमिनीतनं सोनं जर बाहेर काढलं किंवा सगळं कलेक्ट केलं, कमीत कमी इंडिया विल बी द रिचेस्ट कंट्री इन. आई वडील सोडून सगळे मिळू शकते. ती घरची लक्ष्मी होती 100%. या 4 दिवसामध्ये एक संकल्पना आपली की तुम्ही घरी लक्ष्मी आणता. जगाच्या कुठल्याही पाठीवर जा, फक्त एकमेव विकणारा आणि ताबडतोब पैसे देणारा म्हणजे 1 ग्राम घेत असेल ते म्हणतील की मी अर्धा ग्राम घेईन, पण मी पण घेईन. घेईन. त्यांची सोन्यावर भयंकर विश्वास आहे, श्रद्धा आहे. सोन्याच्या धंद्याला कुठेही त्रास होणार नाही. मी मुंबईला 35,000 लोकांचा मोर्चाही नेला होता. त्या रोडचं कमीत कमी 4 ते 5 वेळा मर्डर करण्यात आलं. आई ग. पुणे शहरातनं लाख कोटीच्या वर तुम्ही आमच्याकडनं टॅक्स वसूल करता. त्यातलं फक्त चोरीचं जे सोनं असतं, खरेदी करणारे पण काही सराफ आपल्याकडे आहेत, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करतोय का?